आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी येऊ का ग? हस ना. नको. अगं काय गिरिजा, आलीस काय लगेच निघालीस काय? माझ्याशी पण गप्पा मार. नंतर कधीतरी येईल, वेळ काढून. का? आत्ता काय काम आहे तुला? घरीच असतेस ना. ते आई आणि वहिनी हर्षदाकडे जात आहेत, त्यांचं तिकीट काढायचं. हो का? बरं. नाही मला वाटलं होतं विक्रांत येस्तोवर थांबशील तू, त्यालाही जरा बरं वाटलं असतं ना. नको, तसंही तो कधी येईल माहित नाही. हे अगदी बरोबर बोललीस बघ. मी तुला म्हंटल ना त्या दोघांना वेळेचं भान नसतं. आता पण बघ ना, मी थांबले त्यांच्याकरता जेवायचं, पण ते नेहमीप्रमाणे बाहेरून जेवण करून येणार. हे असंच असतं यांचं. तू काही खाणार का? नाही, येते मी. हे काहीच नाहीये गिरिजा, अजून तुला बरंच ऐकून घ्यायचं. तयारी कर बाई मनाची. विक्रांत विक्रांत थांबव 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 थांबव. आईस्क्रीम खाऊया चल. थँक्यू. थँक्यू का? अरे काहीच मस्का नाही मारावा लागला तुला, पहिल्या फटक्यात हो म्हणालास. हा बात आहे. थांब मी आणते. नाही नाही थांब, आपण तिकडेच जाऊया. ओके. अगं तू बाहेर गेला सांगितलं ना, म्हणजे तो आणि काव्या दोघं एकत्र बाहेर गेले. काव्या बरोबर? हो, दोघं शॉपिंगला गेले. इतक्या वर्षांनी जुनी मैत्रीण परत आली ना, अशी गट्टी जमली ना त्यांची, तुला सांगते. कशाचं म्हणून भान नसतं त्यांना. विक्रांत, तू खरंच मला विसरत चाललायस का? नाही, काव्या विक्रांतची फक्त मैत्रीण आहे आणि मी त्याचं प्रेम. विक्रांत माझ्यासोबत असं नाही करणार. थँक्यू मॅडम. आईस्क्रीम. थँक्यू. हा काव्या, जगातलं शेवटचं आईस्क्रीम नाहीये ते. हळू खा जरा. गप तू, खाऊ दे मला. हा दादा थांबा.
आता ती आली ना तर इतके धमाल करतात, मी तुला सांगते. दोघं मिळून काय ते सरबतच तयार करतात, रात्रभर गप्पाच मारत बसतात. म्हणजे मीना काकू खोटं बोलत नव्हत्या. विक्रांत खरंच काव्यासोबत खुश आहे. पण तू हा फ्लेवर का घेतला? हा फ्लेवर गिरिजाला खूप आवडतो. हो, लग्नाआधीच तिच्या आवडीचं खायला लागलायस तू. त्यालाच तर प्रेम म्हणतात ना. फारच विचार करतोस तिचा. ती पण माझा असा विचार करते. भारी आहे तुमची जोडी. नेक्स्ट टाइम तिला सुद्धा घेऊन ये. हो आणू, पण ते संपवलंय. काही नाही, मला गिरिजाकडे जायचंय म्हणून उशीर होतोय. राहवत नाहीये का कोणाला तरी? मला राहवत नाही. झालं. दादा अजून एक द्या ना. खा, लवकर खा. यातच द्या. छान दिसतायत ना दोघं एकमेकांसोबत. तिकडे बघ. अगं हळू. तुला काय वाटतं दोघांकडे बघून? म्हणजे अगं म्हणजे दुसरं कोणी जर का बघितलं तर त्यांना हे न्यूली वेड कपलच वाटेल ना. द्या. थँक्यू वहिनी. आणि चहा कमाल झाला होता. आई, तुम्ही सांगितलेली सगळी कामं झाली आहेत. अजून काही करायचंय? हा, ही यादी बघ जरा, अजून काय राहिलंय? अरे वा मॅडम, काय मग असंच बसून राहणार? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यांचा आहे. डोळ्यांना काय झालं माझ्या? इकडे बघा, आई आणि वहिनी कसली तरी कामं करतात ना, दिसतंय ना? दिसतंय. मग जाऊन जरा मदत करायची ना. इथे काय करताय? तरी म्हणलं तुझ्या पोटात का नाही दुखलं अजून? पोटात नाही दुखलं म्हणजे? अगं आई, उद्या ही सासरी गेल्यानंतर तिकडची मंडळी काय म्हणतील, घरच्यांनी काहीच नाही शिकवलं म्हणून नुसती दिवसभर बसून असते. तुला काय घाई झाली रे माझ्या लग्नाची? काय घाई झाली म्हणजे? अगं परवडत ना तू आम्हाला. तुला माहिती का कसली कसली खर्ची काही? मी परवडत नाही तुला. मी परवडत नाही. आई बघ ना. अरे गप्प बसा जरा. आई तू मला नको, तू याला सांग काय पण. अगं काय परवडत नाही, दिवसभर नुसती बसून असते. जरा कामं करायची नुसती पसंत. अरे गप्प बसा बोलले ना. ताई बघ ना काय बोलतोय. मी तुम्हाला परवडत नाही म्हणून. खरं सांगू, आई शपथ नाही परवडत. काय काम करतं मला सांग. काय सगळं ऑर्डर होतं, बिस्किट पाहिजे, चहा पाहिजे, सगळं वहिनीला सांगतेस तू. मी वहिनी माझं प्रेम आहे वहिनीवर म्हणून मी सांगते तिला. तुझा प्रेम आहे म्हणजे अगं किती प्रेम करशील वहिनी. हे बघ किती वाढले, ही नुसतं प्रेमाने वाढले. आई शपथ. हे बघ प्रूफ साखर बघ किती, 10 किलो, 5 किलो साखर एकटी खाते. काय करायचं आपण? 4 माणसांनी 5 माणसांनी 5 किलो. विचार स्वतःला विचार. नावाची गोष्ट नाही. पाहिलंस ना कशी घट्ट मैत्री आहे त्यांची. तुला सांगते, या दोघांना ना कुणाची म्हणजे कुणाचीच दृष्ट नको लागायला. चल विक्रांत, येतोयस ना? नाही, तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येतो. नको विक्रांत, तूही त्यांच्यासोबत गेलास तरी चालेल. जेव्हापासून काव्य आहे ना,
तेव्हापासून विक्रांत खूप खुश आहे, आनंदात असतो एकदम. हा, आता या मैत्रीमुळे तो तुला थोडा विसरलाय, पण तू वाईट नको हं वाटून घेऊस त्याचं. विक्रांत माझ्यापासून दूर तर जात नाहीये ना. माझंच चुकलं. मी त्याला असं जा म्हणायला नको होतं. विक्रांत, मी खूप मिस करतेय रे तुला. असं वाटतंय आत्ता तुझ्या मिठीत येऊन रडावं. विक्रांत, गिरिजा ही समजून गेली असेल. आता काय तिची डाळ इथे शिजणार नाही. ह्याला म्हणतात गैरसमज नावाचं विष. आता गिरिजात स्वतःला विक्रांत पासून दूर ठेवे आणि मग माझ्या विक्रांतचं आणि काव्याचं लग्न होईल. अरे बाप रे, बोला मीनाताई. आता तुम्ही स्वतःहून फोन केल्यात म्हणजे काहीतरी भन्नाट न्यूज असते. करेक्ट गेस केलंय तुम्ही. होय ना. असं काय करतात, तोंडातल्या तोंडात कशात ठेवतात? पटकन सांगा टाका ना, आमचा तोंड गोड होऊ दे शिल्लक ना. सांगते तुमची लाडकी पुतणी गिरिजा खूप दुःखात होती. काय मारा देऊ का, काय रोजचा झाला, नवीन काहीतरी सांगा ना. हो तसं नाही, पण हे नाही आता माहिता त्यानं त्या पोरा उडवल्या मग जेलमध्ये गेला. मग नोकरी गेली तेव्हापासून सुटकातच आता शिल्लक ना. ते झालंच हो, पण आता तिच्या दुःखात आणखीन भर पडली ना. काय सांगतास काय? कसं काय सांगते मी. कुठे गेलाय विक्रांत? अगं तो बाहेर गेला, सांगितलं ना. म्हणजे तो आणि काव्या दोघं एकत्र बाहेर गेले. काव्या बरोबर? हो, दोघं शॉपिंगला गेले. पण कमालच झाली नाही विक्रांतची. म्हणजे तुला सांगून जायचं ना, तुझी उगाच फेरी झाली नाही का? काय हरकत होती सांगायला खरं तर. पण आता कसं सांगणार? इतक्या वर्षांनी जुनी मैत्रीण परत आली ना, अशी गट्टी जमली ना त्यांची, तुला सांगते. कशाचं म्हणून भान नसतं त्यांना. हे असं सगळं झालं. तुम्हाला सांगते, जाताना इतक्या जड पावलांनी गेली ना ती. वा विनाताई वा, आपणात ना अगदी असाच हो होता शिल्लका ना. येस, पण हा म्हणजे मी माझं काम चोख करू शकते हे सिद्ध झालंय. नाही काय पण म्हणा, पण तुम्ही गिरिजात जे टोचून टोचून बोलतास ना, मला लय भारी वाटतं. म्हणजे काय? म्हणजे कसा चटको द्यायचो पण प्रेमात. तुम्हाला सांगते, तुम्ही ते असायला हवे होतात. असा जळफळाट होत होता ना तिचा. नाही मग होणार नाही तर काय.
काय तर म्हणे विक्रांतचा माझ्यावर प्रेम हा. हो ना. अहो आत्ता रडते का मग रडते असा चेहरा झाला होता तिचा. वा छान छान. अगदी चहापेक्षा गोड बातमी दिला शिरला का ना. अहो हे तर काहीच नाही. आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते. वा वा. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम तिकडे चालू ठेवा, बघा मी इकडे कशी बाजी पलटते ती. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुमका सांगा होय. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवच्या असतात शिरला का ना. बरं बरं आता तुम्ही प्लॅन केला म्हणल्यावर तो उत्तमच असणार. चाल ठेवू पण. हा हा ठेवा ठेवा. मावशी काव्या तू कधी आलीस? मी आत्ताच आले, पण तू घाबरली कायस? अच्छा म्हणजे हिनं काही ऐकलं नाही. मावशी काय कुठे हरवलीस? नाही म्हणजे तू एकटीच आलीस ना. विक्रांत तुझ्या बरोबर आला नाही. अगं तुम्हाला दोघांना नाही येताना मला काहीतरी काम सांगायचं होतं ते मी आठवत होते. पण कुठे विक्रांत कुठे आहे? अगं त्याला घाई होती ना गिरिजाला भेटायची. म्हणजे तो गेला? हो अगं परत परत गेला. मी त्याला म्हटलं घरी ये फ्रेश हो, पण तो नाही येणार. लगेच गिरीजाला भेटायचं असेल ना. असं का म्हणतेस मावशी? अगं म्हणजे आता गिरीजाला भेटायची घाई आहे की नाही, मग कसा आत येईल तो? लगेच जाणारच असं म्हणायचं होतं. बरं जाऊ दे ते सगळं सोड. कसं झालं शॉपिंग? मस्त. मजा आली ना? खूप काय. अगं काय काय केलं शॉपिंग दाखव तरी. अगं सगळ्या बॅग्स तर कार मध्येच राहिल्या. कावड्या तू पण ना. काही हरकत नाही. आता विक्रांत आला की दाखव. तेच करावं लागेल आता. पण मावशी तुला सांगते खूप धमाल केली आम्ही. मज्जा आली. गुड. मजा आली ना. काव्या खरं तर मला तुला थँक्यू म्हणायचंय. मला का? का म्हणजे तू आल्यापासून माझ्या विक्रांतला किती छान सावरलंस. आता तो आधीसारखा छान खुश असतो. विक्रांत ना खुश असला की छान दिसतो. आणि तो तुझ्या बरोबरच खुश असतो. मावशी तुझं उगत आहे आता हे. अगं काहीतरी नाही खरंच. बरं असू जा जाऊन फ्रेश होऊन ये. हो आले. आता विक्रांत गिरीजाला भेटायला गेलाय म्हणजे त्यांच्यातला गैरसमज दूर होणार आणि माझी सगळी मेहनत वाया जाणार. देवा का असं वागतोस रे तू? नाही मला वाटलं होतं विक्रांत येस्तोवर थांबशील तू. नको, नसल्याही तो कधी येईल माहित नाही. मी तुला म्हंटल ना त्या दोघांना वेळेचं भान नसतं. आता पण बघ ना मी थांबले त्यांच्याकरता जेवायची, पण ते नेहमीप्रमाणे बाहेरून जेवण करून येणार. हे असंच असतं यांचं. ताई दार उघड. ताई अगं काय झालं? इतका वेळ का लागला तुला दरवाजा उघडायला? ताई अगं काय झालं? अशी का दिसतेस तू?
नाहीये ग, ते जरा डोळा लागला होता ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. आई तब्येत ठीक आहे ना तुझी? हो, आज जरा उन्हातून फिरले ना, म्हणून डोळा लागला. तू का हाका मारत होतीस? अरे हा, ती आई बोलवत होती तुला. चल. आई का? अगं तुला तिकीट काढायला सांगितले होते ना, त्याबद्दल बोलायचं होतं तिला. अरे देवा, काय ग, काय झालं, विसरलीस का? अगं त्यांचं आज संध्याकाळच तिकीट मिळालंय. मी सांगायचं विसरले. ताई अगं तू सुचित्रा, तू जा आणि सांग त्यांना आधी, मी तिकीट घेऊन येते. हो सांगते. आई काय झालंय मला काय माहित, या सगळ्यात मी महत्वाच्या गोष्टी विसरते.